नमो नमः. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा श्रवणाभ्यासः हा घटक. अर्थात श्रवणाभ्यासः म्हणजे काय? श्रवण अभ्यासः. श्रवण म्हणजे ऐकणे आणि ऐकण्याचा अभ्यास. संस्कृत बोलता येण्यासाठी ते ऐकणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे आणि त्याचा ऐकण्याचा अभ्यास असणं आवश्यक आहे. आता इथे बघा, काही कौशल्य दिलेली आहेत. वाचनम, श्रवणम, अनुवाचनम आणि अवबोधनम. म्हणजे काय? तर तुम्हाला जर संस्कृत योग्य प्रकारे यावं असं वाटत असेल तर आधी तुम्हाला वाचनाचा अभ्यास करावा लागेल, त्यानंतर श्रवणाचा, ऐकण्याचा, त्यानंतर अनुवाचन म्हणजे मागोमाग म्हणणं. तुमचे शिक्षक शिक्षिका जे काही वाचत असतील किंवा म्हणत असतील तर ते त्यांच्या मागे म्हणायचं, म्हणजे योग्य शुद्ध असं उच्चारण केलं जातं. आणि अवबोधनम म्हणजे समजून घेणं. त्यानंतर बघा, येथे एक कृती दिलेली आहे. शिक्षकः कथां पठती म्हणजेच शिक्षक कथा वाचतात. छात्राः अनुपठन्ति म्हणजे विद्यार्थी त्यांच्या मागे वाचतात. शिक्षकः अपरिचित शब्दानां अर्थं वदति आणि मग शिक्षक जे अपरिचित शब्द आहेत विद्यार्थ्यांना, जे ओळखीचे नाही आहेत, तर त्या शब्दांचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगतात. त्यानंतर आपण पहिल्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे शठम प्रतिशाठ्यम म्हणजे जशास तसे. आधी मी कथा संपूर्ण वाचणार आहे. मी कसं उच्चारण करते ते तुम्ही ऐकायचं आहे आणि त्यानंतर एकेका ओळीचा मी अर्थ सांगणार आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. बकस्य शृगालस्य च मित्रता अस्ति. एकदा शृगालः बकं भोजनार्थं स्वगृहम् आह्वयति. शृगालः स्थालिकायां पायसं परिवेशयति. बकस्य चञ्चुः दीर्घा अस्ति. स्थालिकायां परिवेशितं पायसं बकः खादितुं न शक्नोति. शृगालः तस्य उपहासं करोति. पुनः कदाचित् बकः शृगालं भोजनार्थं स्वगृहम् आह्वयति. तदा सः गलन्तिकायां पायसं परिवेशयति. गलन्तिकायां परिवेशितं पायसं शृगालः खादितुं न शक्नोति. बकः तस्य उपहासं करोति. शृगालः अवगच्छति मम पूर्वकृतस्य एतत् फलम् इति. सः मित्रस्य क्षमां प्रार्थयते. तयोः मैत्री दृढा भवति. आता आपण बघूयात या कथेचा अर्थ. बकस्य शृगालस्य च मित्रता अस्ति म्हणजेच बगळ्याची आणि कोल्ह्याची मैत्री असते. एकदा शृगालः बकं भोजनार्थं स्वगृहम् आह्वयति. एकदा कोल्हा बगळ्याला भोजनासाठी स्वतःच्या घरी बोलवतो. शृगालः स्थालिकायां पायसं परिवेशयति आणि कोल्हा काय करतो तर बगळ्याला स्थालिकायां म्हणजेच डिशमध्ये पायस म्हणजेच खीर परिवेशयति म्हणजे वाढतो. तो त्याला डिशमध्ये खीर वाढतो. बकस्य चंचुः दीर्घा अस्ति आणि तुम्हाला तर माहिती आहे की बगळ्याची जी चोच आहे तर ती मोठी असते, लांब असते. दीर्घा म्हणजे लांब असते. स्थालिकायां परिवेशितं पायसं बकः खादितुं न शक्नोति आणि डिशमध्ये किंवा थाळीमध्ये वाढलेलं जे पायस आहे, खीर आहे, तर ते बगळा मात्र खाऊ शकत नाही. शृगालः तस्य उपहासं करोति आणि कोल्हा त्याचा उपहास करतो, त्याला चिडवतो. पुनः कदाचित बकः शृगालं भोजनार्थं स्वगृहम् आह्वयति आणि मग पुन्हा कधीतरी बगळा कोल्ह्याला स्वतःच्या घरी जेवणासाठी बोलवतो. तदा सह गलंतिकायां पायसं परिवेशयति आणि यावेळेला मात्र बगळासुद्धा कोल्ह्यासारखंच करतो. अर्थात तो त्याला खाण्यासाठी योग्य होईल अशी जे पात्र गलंतिका, जे पात्र दाखवलेलं आहे चित्रामध्ये, तर त्यामध्ये तो त्याला खीर वाढतो. गलंतिकायां परिवेशितं पायसं शृगालः खादितुं न शक्नोति आणि त्या पात्रामध्ये वाढलेली जी खीर आहे तर ती कोल्हा मात्र खाऊ शकत नाही, कारण त्याचं तोंड जे आहे तर ते छोटं असतं आणि त्या खिरीपर्यंत ते काही पोहोचत नाही. बकः तस्य उपहासं करोति आणि बगळा मात्र त्याचा उपहास करतो, त्याला चिडवतो. जशा प्रकारे कोल्हा त्याच्याशी वागतो तसंच बगळासुद्धा त्याची परतफेड करतो. शृगालः अवगच्छति आणि मग कोल्ह्याला समजतं. काय समजतं? मम पूर्वकृतस्य एतत् फलम्, तर माझ्या पूर्वकर्माचं, पूर्वकृतीचं हे फळ आहे. सह मित्रस्य क्षमां प्रार्थयते आणि मग तो त्याच्या मित्राची क्षमा मागतो.
तयोः मैत्री दृढा भवती आणि मग त्यांची मैत्री मात्र घट्ट होते. अर्थात या कथेवरनं आपल्याला हे लक्षात येतं की जसं आपण दुसऱ्याला देणार तसंच आपल्याला प्राप्त होणार आणि म्हणूनच आपण वागताना नेहमी विचार करायला पाहिजे. आता इथे कृती दिलेली आहे. शिक्षकः कथां कथयति. शिक्षक कथा वाचतात किंवा सांगतात. छात्राः शृण्वन्ति. विद्यार्थी ऐकतात. अवगच्छन्ति समजून घेतात. माध्यम भाषया पुनः वदन्ति. आणि मराठीमध्ये माध्यम भाषा म्हणजेच काय मराठीमध्ये पुन्हा सांगतात. तर ही कृती तुम्ही वर्गात करायची आहे. त्यानंतर पाहूयात आपण दुसरी गोष्ट. कथेचं नाव आहे सत्यप्रियः काष्टिकः म्हणजेच सत्यप्रिय असा लाकूड तोड्या. एकः काष्टिकः काष्ठच्छेदनार्थं वनं गच्छति. अनवधानात् तस्य हस्तात् कुठारः जले पतति. सः चिन्ताकुलः भवति. तदा तत्र देवः आगच्छति. देवः जले मज्जति. सुवर्णकुठारं गृहीत्वा बहिः आगच्छति. सः वदति, अपि एषः तव कुठारः? काष्टिकः वदति, न, एषः मम कुठारः. तदनन्तरं देवः रौप्यकुठारं दर्शयति. काष्टिकः तदपि न स्वीकरोति. अन्ते देवः लौहकुठारम् आनयति. काष्टिकः वदति, आम्, एषः एव मम कुठारः. प्रसन्नः देवः तस्मै सर्वान् कुठारान् यच्छति. अहो काष्टिकस्य निस्पृहता सत्यप्रियता च. आता आपण बघूयात या कथेचा मराठीत अर्थ. एकः काष्टिकः काष्ठच्छेदनार्थं वनं गच्छति. म्हणजेच एक लाकूड तोडण्यासाठी वनात जातो. अनवधानात तस्य हस्तात कुठारः जले पतति. आणि लक्ष नसल्यामुळे त्याच्या हातातून त्याची कुऱ्हाड जले पतति म्हणजेच पाण्यात पडते. सह चिंताकुलः भवति म्हणजेच तो चिंतेत पडतो, चिंताकुल होतो. तदा तत्र देवः आगच्छति. त्यावेळेला तिथे देव येतो. देवः जले मज्जति आणि देव पाण्यात बुडालेला असतो. सुवर्ण कुठारं गृहीत्वा बहिः आगच्छति. तो सोन्याची कुऱ्हाड घेऊन बाहेर येतो. सह वदति. देव म्हणतो, अपि एषः तव कुठारः? ही तुझी कुऱ्हाड आहे का? काष्टिकः वदति. लाकूड तोड्या म्हणतो, न एषः मम कुठारः. ही माझी कुऱ्हाड नाही आहे. तदनंतरं देवः रौप्य कुठारं दर्शयति. त्यानंतर देव त्याला रौप्य कुठार दाखवतो. काष्टिकः तदपि न स्वीकरोति. लाकूड तोड्यात त्याचा सुद्धा स्वीकार करत नाही. अंते देवः लोहकुठारं आनयति. शेवटी देव लोह म्हणजेच लोखंडाची त्याची जी कुऱ्हाड पडलेली होती ती आणतो. काष्टिकः वदति. लाकूड तोड्या म्हणतो, आम, एषः एव मम कुठारः. हो, हीच माझी कुऱ्हाड आहे. प्रसन्नः देवः तस्मै सर्वान् कुठारान् यच्छति. आणि तो माणूस लाकूड तोड्या खरं बोलतो, त्यामुळे प्रसन्न होऊन देव सगळ्या ज्या कुऱ्हाड होत्या त्या त्याला देऊन टाकतो. प्रसन्नः देवः तस्मै सर्वान् कुठारान् यच्छति. सगळ्याच कुऱ्हाड तो त्याला देऊन टाकतो. कारण का तर तो खरं बोलत असतो आणि त्याच्या या खरेपणावरती देव प्रसन्न झालेला असतो. अहो काष्टिकस्य निस्पृहता सत्यप्रियता च. तर इथे त्या लाकूड तोड्याची निस्पृहता आणि खरेपणा याची प्रशंसा केलेली आहे. अर्थात सगळ्यांनीच ह्याच्यासारखं निस्पृह आणि सत्यप्रिय असावं असा हा बोध या कथेतनं दिलेला आहे. अर्थात आपण जर असं वागलं तर आपल्याला खूप काही गोष्टींची प्राप्ती होते, हे इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.